बातमी आहे नवी मुंबईतून। नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारातील भाजी मार्केटला पावसाचा चांगलाच फटका बसलाय। आवक कमी असल्याने भाव देखील वाढले, तर 10% हे भाव वधारले आहेत, तर पावसामुळे भाजी देखील खराब झाली आहे। पावसाचा एपीएमसी मार्केटला चांगलाच फटका बसलेला आहे, त्यामुळे भाज्यांचे भाव देखील वाढलेले आहेत। पावसामुळे भाज्या खराब झालेल्या आहेत, त्यामुळे भाज्यांच्या दरात आता 10% वाढ झाली आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। एपीएमसी मार्केटला या पावसाचा फटका बसलेला आहे। अनेक भाज्या खराब झाल्याचं समजतंय आणि त्यामुळे 10% वाढ या भाज्यांमध्ये करण्यात आलेली आहे। या संदर्भातील अधिक माहिती काय द्याल? नक्कीच जोरदार पावसाचा फटका हा नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला बसलेला आहे आणि सर्वात मोठा फटका हा भाजी आणि फळांना बसलेला आहे। आवक ही कमी झाली आहे, त्यामुळे दर हे वाढलेले आहेत आणि आपण सध्या एपीएमसीच्या बाजारात आहोत। तुम्ही समोर पाहू शकता की विविध प्रकारच्या ज्या भाज्या आहेत त्या या ठिकाणी अवेलेबल आहेत। पाहायला तर हिरवी मिरची असेल किंवा कोबी असतील, अशा विविध भाज्या सध्या या ठिकाणी आहेत आणि यांचे दर आहेत ते 10% वाढलेले आहेत, कारण आवक कमी झाली आणि आवक कमी असल्यामुळे ग्राहक आहेत ती ही भाज्या खरेदी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। तुम्ही पाहू शकता की विविध प्रकारच्या भाज्या या ठिकाणी आहेत आणि या भाज्यांचा दर वाढल्यामुळे कुठेतरी ग्राहकांना देखील याचा फटका बसत आहे। पाहायला गेलं तर मुसळधार पाऊस हा 2 दिवसापूर्वी नवी मुंबईमध्ये झाला होता। काल देखील थोड्या प्रमाणात पाऊस पडला आणि मात्र विविध राज्यभरातून आपल्या एपीएमसी मार्केटमध्ये भाज्या आणि फळं येत असतात आणि त्यामुळेच याचा परिणाम आता भाज्यांवर झालेला आहे। त्यामुळे जर उद्या जर आवक वाढली भाज्यांची, तर दर हे कमी होण्याची शक्यता आहे। मात्र जर पाऊस असा सुरू राहिला तर त्यावर डिपेंड या सर्व गोष्टी असणार आहेत। त्यामुळे आता ग्राहकांनी देखील याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे की जर दर कमी झाले तर आम्ही खरेदी करू, अन्यथा भाज्या या अशा सडून जातील आणि फेकून देण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा ऑप्शन नसणार आहे। त्यामुळे आता पावसावर डिपेंड असणार आहे की भाज्यांचे दर हे काय असणार आहेत। निश्चितच धन्यवाद आकांक्षा, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।